नमस्कार मित्रांनो, मी राजेश मालवणकर. जे नवीन आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नाव सांगतो. अंगिकम झालंय. तिसऱ्या भागात मी तुम्हाला वाचनाचं महत्त्व सांगितलं. आज थोडं प्रॅक्टिकल करूया. वाचन कसं करावं, धडा वाचन कसं करावं किंवा काव्य वाचन कसं करावं. काही लोक उत्कृष्ट लिहितात पण त्यांना वाचता येत नाही. परफॉर्मिंग आर्ट आहे तो. पण एखादी कविता वाचताना मुळात कवीला काय म्हणायचं आहे किंवा एखादा धडा वाचताना मुळात लेखकाला काय म्हणायचं हे लक्षात घ्या. आणि एकदा कोणी सांगतं तुम्हाला वाचन करा. तुम्ही एखाद्या ठिकाणी ऑडिशनला जाता, तुम्हाला एक स्क्रिप्ट दिलं जातं, वाचन करता आणि तुम्ही एकदा वाचून घेता मनात किंवा पाठ करता आणि तुम्ही परफॉर्म करता. खूप चुका होतात मित्रांनो. मी ऑडिशन्स खूप घेतले आहे, ऑडिशन्स बघितले आहे. कधी घाई करू नका. जोपर्यंत तुम्हाला तो मथळा, ती कविता अख्खी समजत नाही तोपर्यंत त्याचं सादरीकरण करू नका. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे तुमच्याकडे मथळा आला, पॅरेग्राफ आला की आधी त्याची शब्द ओळख करून घ्या. लेखकाला काय म्हणायचं आहे तो त्यांनी एखाद्या नाटकातला दिलेला असतो किंवा त्यांच्या चित्रपटातला दिलेला असतो किंवा त्यांच्या सिरीजमधला दिलेला असतो. ते एखादं कॅरेक्टर काय बोलतं ते दिलेलं असतं. पण ते कॅरेक्टर तसं बोलण्याच्या आधी नेमकं काय घडलंय, त्याच्यानंतर काय घडणार आहे ह्याचं ब्रीफिंग समोरच्याकडून घ्यायला विसरू नका. कारण तो पॅराग्राफ त्यांच्यासाठी नेहमीचा असतो. त्यांनी त्याचा बेस्ट परफॉर्मन्स त्यांच्या डोक्यात असतो आणि तुम्ही तो देऊ शकत नाही. कारण त्याच्या आजूबाजूची परिस्थितीच तुम्हाला माहीत नसते, ती व्यक्तिरेखा कळलेली नसते. जोपर्यंत ते तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही सादरीकरण उत्कृष्टरित्या करालच असं नाही. जे नट आहेत, ज्यांना दैवी देणगी आहे, ज्यांना वाचन येतं, त्यांनी वाचलेलं, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. मी सध्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी बोलतोय त्या सरसकट सगळ्यांसाठी बोलतोय जे शिकायला बसले. त्यामुळे पहिल्यांदा वाचा, त्यातला अर्थ समजून घ्या, मग सादर करा. जसं आपल्या अभ्यासक्रमात एक कणा नावाची कविता होती, ओळखतात का सर मला. ही कविता तुम्ही बऱ्याच वेळेला वाचली असेल, तुम्ही परफॉर्म केला असेल. पण एकदा मी सांगतो त्याप्रमाणे परफॉर्म करून बघा. पहिली त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. नाशकात गंगेला पूर आला आणि अख्खं नाशिक पाण्याखाली गेलं. अगदी नारोशंकराच्या देवळातली घंटा सुद्धा पाण्याने बुडली, पाण्यात बुडली. एवढं पाणी गावात भरलं, सगळे वाताहत झाली, गाव विस्कळीत झालं, सगळं वाहून गेलं, भिंती पडल्या, सगळा चिखल झाला. त्यातून काही लोक वाचली. त्यातून वाचलेली काही माणसांपैकी एक माणूस आपल्या शिक्षकाकडे गेला, सरांकडे गेला आणि त्याला जे वाटतंय ते त्याला सरांना सांगावंसं वाटतं. म्हणून ही कविता सुचली किंवा लिहिली गेली किंवा असं समजून तुम्ही ती वाचा. कविता अशी आहे, ओळखलं का सर मला, ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांमध्ये पाणी. ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांमध्ये पाणी. आधी हसला नंतर बसला, बोलला वरती पाहून. आधी हसला नंतर बसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणे आली, गेली घाट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. होतं नव्हतं सारं गेलं, बायको तेवढी वाचली. भिंत पडली, चूल खचली, होतं नव्हतं सारं गेलं. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढं राहून गेलं.
चिखलगाळ काढतोय, पडकी भिंत बांधतोय, कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतोय. खिशाजवळ हात जाता हसतच फुटला. सरांना वाटलं त्याला काही मदत करावी. खिशाजवळ हात जाता हसत हसत उठला, पैसे नकोच सर. थोडा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवर हात ठेवून सर फक्त लढ म्हणा. ही कविता तुमच्याच पैकी कोणी ह्याही पेक्षा सुंदर पद्धतीने वाचू शकतं. आता ही झाली करुण रसातली कविता. अजून एक करुण रसातली कविता तुमच्यासमोर मी सादर करतो. सुरेश भटांची आहे रचना. मला ती भावली, ती पाठ करावीशी वाटली. एखादी कलाकृती असते अशी, ती वाचल्यानंतर असं वाटतं की अरे यार आपल्याला हे आलं पाहिजे. एखादी भूमिका बघितल्यानंतर असं आपल्याला वाटतं की यार असं आपल्याला अभिनय केला पाहिजे. तेव्हा सर्वात महत्त्वाचं आहे एकाग्रता. त्या कवितेकडे तल्लीन होऊन त्याचे शब्द सगळे वाचणे, त्या परिस्थितीत स्वतःला बघणे, स्वतःवरच ती परिस्थिती गुजरली असं समजणे, आणि मग ती कविता किंवा त्या धड्याचं वाचन करणे. असं जर तुम्ही केलं तर तुमचं वाचन सुश्राव्य होईल. आधी उच्चार सुधारा. जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही एखादा मथळा वाचा, आमच्यापर्यंत पोहोचवा, त्याच्यातलं चुका मी तुम्हाला सांगेन. तशी सुरेश भटांची अजून एक कविता तुम्हाला मी ऐकवतो. हा मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून तुम्ही ह्या कविता ऐकू नका. या कवितेत मला तुम्हाला काय सांगायचं आहे हे लक्षात घ्या. 2 ओळीतला पॉज लक्षात घ्या. एखाद्या ओळीची पुनरावृत्ती करणं. ज्यावेळेला आपल्याला असं वाटतं की या ओळीकडे तुझं लक्ष गेलं पाहिजे ना, त्यामुळे त्या ओळीची आपण पुनरावृत्ती करतो आणि पुढे जातो. तसंच सुरेश भटांची कविता आहे. एक सांगशील, आपले रस्ते असे अवचित कसे कुठे जुळले. एक सांगशील, आपले रस्ते असे अवचित कसे कुठे जुळले. आपल्याच नादात चालताना ते देखणे वळण कसे भेटले. क्षणाभोवती कसली रंगत खुलते आहे. क्षणाभोवती कसली रंगत खुलते आहे. जगणेच व्हावे गाणे अशी सुरांची संगत जुळते आहे. पण एक सांगू, अशा वाटांनी एकत्र भेटणं बरं नव्हे. पण एक सांगू, अशा वाटांनी एकत्र भेटणं बरं नव्हे. जगणं जरी उत्कट असलं ना तरी अखेर खरं नव्हे. तुझी दिशा पूर्वीच निश्चित. तुझी दिशा पूर्वीच निश्चित. ती बदलणं हिताचं नाही. माझ्या बाबतीत बोलायचं तर मला माझी दिशाच नाही. तुझ्या सोबतीत आनंद आहे तसा दिलासाही आहे. तुझ्या सोबतीत आनंद आहे तसा दिलासाही आहे. माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भांगण्याचाच वसा आहे. म्हणून म्हणतो, अशा वाटांनी एकत्र भेटणं बरं नव्हे. जीव जडवून चटका लावून निदान दूर होणं तरी खरं नव्हे. पण अशाच वेळी कळून चुकतं. अशाच वेळी कळून चुकतं की आपण आपले मालक नसतो. अशाच वेळी कळून चुकतं की आपण आपले मालक नसतो. रस्तेच आपली दिशा आखत असतात. आपण फक्त चालत असतो. आपण फक्त चालत असतो. नियतीने जे ठरवलंय ते होणार आहे. ते काही केल्या टळणार नाही. त्याच्यावर आपण फक्त चालत असतो. कविता किंवा धडा कसा वाचावा याचा सराव करा. 2 वाक्यांच्या मध्ये बऱ्याच वेळेला शब्द बोलणं, एखादा शब्द बोललो म्हणजे त्याचा अर्थ पोचतो, पण बऱ्याच वेळेला न बोलताही बोलता येतं. 2 वाक्यांच्या मध्ये पॉज घेऊन तुम्हाला जे म्हणायचं आहे त्याच्या
रिॲक्शन्स, त्याच्या प्रतिक्रिया तुमच्या चेहऱ्यावर उमटणं, तुमच्या मनात तो विचार येणं आणि मग पुढचं वाक्य बोलणं. तुम्ही आता या कवितेत बघितलं असेल, पुढच्या वाक्याचा अर्थ आधी घेतला मग बोललो, किंवा आधी एक वाक्य बोललो त्याचा फील शेवटपर्यंत ठेवला आणि मग पुढचं वाक्य बोललो. एखादं वाक्य लिहिल्याप्रमाणे पूर्णविरामालाच थांबतं असं नाही. ते वाक्य बोलल्यानंतर त्याच्याबद्दलच्या काही एक्सप्रेशन्स डोळ्यांवर चेहऱ्यांवर येणं आणि तो भाव पूर्ण होणं, तेव्हा पूर्ण होते वाक्य. ह्या अर्थाने आपण पुन्हा एकदा कविता ऐकूया का? एक सांगशील, आपले रस्ते असे अवचित कसे कुठे जुळले? ही घटना घडून गेल्याने त्याच्यावर आता एक काव्य रचलं गेलेलं आहे, म्हणजे एक घडलेल्या घटनेवर केलेलं काव्य. एक सांगशील, आपले रस्ते असे अवचित कसे कुठे जुळले, आपल्याच नादात चालताना ते देखणे वळण कसे भेटले, क्षणाभोवती कसली रंगत खुलते आहे, जगणेच व्हावे गाणे अशी सुरांची संगत जुळते आहे. इथपर्यंत सगळं ऑलबेल आहे. पण एक सांगू, अशा वाटांनी एकत्र येणं, एकत्र भेटणं बरं नव्हे. जगणं जरी उत्कट असलं तरी अखेर खरं नव्हे. आता भूतकाळात जी गोष्ट घडली आहे त्यातला जो विरह रस आहे, शोक आहे, त्या गोष्टीकडे वळणार आहे. त्यामुळे त्याने आधी मूड क्रिएट केला. पण एक सांगू, अशा वाटांनी एकत्र भेटणं बरं नव्हे. जगणं जरी उत्कट असलं ना ते अखेर खरं नव्हे. काय झालं होतं? तुझी दिशा पूर्वीच निश्चित, तुझी दिशा पूर्वीच निश्चित, ती बदलणं हिताचं नाही. तू तुझं वागणं सोडलं नाहीस. पण माझ्या बाबतीत बोलायचं तर मला माझी दिशाच नाही. माझ्या वागण्याला तुझ्या मनात माझ्या वागण्याला किंमतच नव्हती. तुझी दिशा पूर्वीच निश्चित, ती बदलणं हिताचं नाही. माझ्या बाबतीत बोलायचं तर मला माझी दिशाच नाही. तुझ्या सोबतीत आनंद आहे तसा दिलासाही आहे. तुझ्या सोबतीत आनंद आहे तसा दिलासाही आहे. माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भांगण्याचाच वसा आहे. म्हणून म्हणतो, अशा वाटांनी एकत्र येणं बरं. अशा दोन वेगवेगळ्या टोकांनी एकत्र येणं बरं नव्हे. म्हणून म्हणतो, अशा वाटांनी एकत्र येणं बरं नव्हे. जीव लढवून चटका लावून निदान दूर होणं तरी खरं नव्हे. पण अशाच वेळी कळून चुकतं की आपण आपले मालक नसतो. अशाच वेळी कळून चुकतं की आपण आपले मालक नसतो. रस्तेच आपली दिशा आखत असतात, आपण फक्त चालत असतो. हीच कविता मी दोनदा घेतली. तुम्ही ती रिपीट करून बघा. तुम्हाला दोन्ही कवितेच्या, आता मी तिसऱ्यांदा घेईन तेव्हा ते अजून. या वेळेला एखादी कलाकृती तुम्ही एकच मथळा तुम्ही प्रत्येक वेळेला वाचताना ज्यावेळेला तुम्हाला तो वेगळा वेगळा उलगडत जातो. मित्रांनो, यदाकदाचित नावाचं नाटक, ज्यांनी विक्रमांच्या सगळ्या परिसीमा तोडल्या. 2500 प्रयोग, मी प्रमुख भूमिका केली. दुर्योधन आणि पेंड्या अशा दोन भूमिका मी करायचो. मित्रांनो, विचार करा, 2500 वेळेला एकच गोष्ट सांगणं खूप कठीण आहे. प्रत्येक डायलॉग त्या परिणामानिशी बोलणं, म्हणजे या प्रयोगाला या डायलॉग नंतर टाळ्या वाजल्या, या प्रयोगाला या वाक्यानंतर लाफ्टर आलं, तर पुढच्या प्रयोगाला तो लाफ्टर किंवा तो टाळ्या किंवा तो प्रतिसाद, ती प्रतिक्रिया लोकांकडून मिळवणं हे तुमचं कर्तव्य आहे. एखादा लाफ्टर आला नाही, एखाद्या ठिकाणी टाळ्या वाजल्या नाही, तर तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही खरे नट आहात. 2500 प्रयोग, रोज वेगळा ऑडियन्स, प्रयोग तोच, तेच नट, तीच वाक्य, त्याच सिच्युएशन्स, तोच शेवट. पण ज्याला चॅलेंज घेऊन रोज तो प्रयोग नव्याने करतो त्याला प्रयोग म्हणतात. मुळात मला मी सांगितलं, हे 2500 प्रयोग सांगण्यामागचा उद्देश एकच, की आपण कोणाचं ऐकतोय, का ऐकतोय आणि का ऐकावं. शेवटी
प्रयोग, त्याला इंग्रजीमध्ये शो असं म्हणतात. याची एक व्याख्या सांगतो आणि थांबवतो. शो याचं स्पेलिंग काय? SHOW. शो. शो मस्ट गो ऑन. शो. S म्हणजे सिन्सिअरिटी. एखाद्या बाबतीत आपण सिन्सिअर असतो, प्रामाणिक असतो, जे ठरवलं तेच करतो, सिन्सिअरिटी. H ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. आपल्या अंगी प्रामाणिकपणा हवा. मी तुम्हाला सांगितल्यावर होमवर्क कर. सिन्सिअरली, मनापासून कर. S सिन्सिअरिटी, H ऑनेस्टी, O ओबिडियन्सी, आज्ञाधारकपणा. की ऐकायला, सरांचं ऐकायचं. ही 10 मिनटं मी तुमचा सर आहे, एरवी मी तुमचा मित्र आहे. जोपर्यंत आपण एखाद्याला गुरु मानत नाही, आपण नाटकाच्या वेळेला, प्रयोगाच्या वेळेला एखाद्याच्या दिग्दर्शकाच्या पाया पडतो, त्या माणसाच्या पाया पडत नसतो आपण, त्याच्या श्रेष्ठत्वाला आपण पाया पडत असतो. नटेश्वराचं तर प्रतीक म्हणून आपण त्याच्या पाया पडतो. S सिन्सिअरिटी, H ऑनेस्टी, O ओबिडियन्सी आणि W स्टँड्स फॉर वर्कशिप, प्रार्थना, पूजा. जी कला आपण सादर करणार आहोत त्याच्याबद्दल आदर, भक्ती जोपर्यंत तुमच्या मनात नाही तोपर्यंत तुम्ही शो करू शकत नाही. धन्यवाद.